अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पांझरे, वारुंगशी, बारी, पेंडशेत, रतनवाडी, मुदखेला आदी दुर्गम आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर शेती, घरे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. पांझरे येथील कुंभारदरा परिसरात भीषण भूस्खलन झाल्याने डोंगरावरील माती, मोठमोठे दगड आणि वृक्ष थेट शेतामध्ये कोसळले. त्यामुळे 25 ते 30 शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. शनिवारी सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे नाल्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. काही ठिकाणी ओढ्यांनी आपला नैसर्गिक प्रवाह बदलल्याने शेतीचे बांध वाहून गेले, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादुघाणे यांनी पत्रकार वसंत सोनवणे तसेच सुनील पवार, यशवंत उघडे, रामनाथ उघडे, सोमनाथ गांगड, विलास उघडे, लक्ष्मण उघडे, धोंडू गांगड, भाऊ गांगड आणि ग्रामस्थांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकरी व नागरिकांना धीर दिलाय. यावेळी सर्कल अधिकारी, तलाठी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच तहसीलदार मोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने शासनाची मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावर तहसीलदारांनी कोणताही पात्र नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहणार नसल्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान वारुंगशी परिसरातील खांडीत मोठे भूस्खलन होऊन रस्त्यावर माती, दगड आणि झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ही माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अंभोरे व येवले यांना कळवण्यात आलं. त्यानंतर प्रशासनाने तातडीने यंत्रसामग्री घटनास्थळी पाठवून रस्ता मोकळा करण्याचं काम हाती घेतलं. बारेगावात अतिवृष्टीमुळे राजाराम भारमल यांच्या घरावरील पत्राच्या शेडचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचीही तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये महावितरणाचे वीज खांब कोसळले, तर अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. समाजसेवक अनंत महादुघाणे यांनी महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता DY सोनवणे यांच्याशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीचे कामे पूर्ण करण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. महावितरणाकडूनही आवश्यक ती खबरदारी घेत लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी समाजसेवक अनंत महादुघाणे यांनी ज्या शेतकरी व नागरिकांच्या शेती, घरांचे किंवा इतर मालमत्तेचे नुकसान झाले त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून पंचनामे करून घ्यावे. शासनाच्या मदतीपासून एकही पात्र नुकसानग्रस्त वंचित राहू नये यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत असे आवाहन केले. बरोबर असलेले शेतकरी रामनाथ गांगड साहेब आज प्रत्यक्ष तुम्ही इथून राहतात, या वस्तूवर राहतात, तिथं आता किती अधिकारी आले आणि किती अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या किंवा किती कर्मचारी आले, त्यांनी पाहणी केली आज सकाळपासून आणि काय काय पाहिलं आणि किती लोकांचे नुकसानी झाले, किती लोकांचे पडझड झाली आणि किती लोकांचे घरं उडाले, ते बाधित झालेले लाभार्थ्यांची आपण थोडक्यात माहिती दिली तर सर्वांना कळत का किती भयानक परिस्थिती आहे. आज आतापर्यंत या ठिकाणी तलाठी, सर्कल, ग्रामसेविका, परत सरकारी भाऊसाहेब हे सुद्धा आले येऊन गेले. ते सगळे पाहणी त्यांची चालू आहे, पण किती पाहणी झाली ते काही सांगता येणार नाही. ते गेले होते वरती पाहायला, ते आले पाहून त्यांनी काय काय पाहणी केली ती. आतापर्यंत घराच्या किती नुकसानी झाल्या? घराच्या म्हणजे जशी अवकाळी पाऊस सुरू झाला, अतिवृष्टी सुरू झाली, तर आपल्या गावामध्ये किती घरांचे नुकसान झाले, पडझड झाली आणि किती जणांचे घरांचे पत्रे उडाले आणि आज किती पाण्याखाली घर आहेत? पाण्याखाली तर आहेत, चालूच आहे पाणी. अजूनही काही पावसाचा जोर कमी होत नाही, त्याच्यामुळं पुढं काय घटना होतील हे काही सांगता येत नाही. अजून पण घटना होऊ शकतात. आतापर्यंत पडझड तर झालेलीच आहे. एक आहे इथे एक घर आहे, त्या पलीकडून एक हरिशांताराम उघडे यांचं पत्रे उडालेले आहेत, भिंत पडलेली आहे अशी एक माहिती आहे. याच ठिकाणी मी समाजसेवक अनंत महादुघाणे, सेंडीपानाजरा, आज आमचे उपसरपंच उघडे साहेब, आमचे सर्व शेतकरी बंधू आणि लाभार्थी आणि ग्रामस्थ पांझरे, आज जी वस्तुस्थिती तयार झाली आज आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेतली
का सकाळपासून 6:30 वाजता जे भूस्खलन झालं सुरुवात झाली आणि कुंभारदारा येथून जे भूस्खलन झालं त्याच्यानंतर भूस्खलन झाल्याबरोबर लोकांची जी नेहमीचा जो ओढा होता त्या ओढ्याने रूप अवतार धारण केल्यानंतर ओढा राहिला बाजूला आणि दुसऱ्या शेती फोडत डोंगर दऱ्यातून दुसऱ्या साईडने पाण्याने आपला प्रवाह वळवत नको त्या बाजूने प्रवाह वळवल्यानंतर आल्यानंतर अति पाऊस आणि अति ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने तिथं भूस्खलन होत असताना आज लोकांचे 20 ते 25 लोक बाधित झाले. आमचे सरपंच साहेबांचा 25-30 लोकांच्या वर बाधित आहेत आणि यांची जमीन पूर्ण गेलेली आहे. यांचे लावलेले भाताचे खासरं हे वाहून चाललेले आहेत आणि भात आज पाण्याखाली आहेत, गाळा खाल्ली आहेत. त्यांनी पूर्ण ओढ्याने रूप बदलल्याने ओढ्याचं रूप बदलल्यामुळं जी शेतीचं कधी नुकसान होणार नाही ती सर्व पूर्ण बाधित झालेली आहे. आज माननीय तहसीलदार साहेब असतील, गटविकास अधिकारी साहेब असतील, गेल्या सोमवारपासून रविवारपासून जी अतिवृष्टी सुरू झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये त्यांनी जे आदेश दिलेले आहेत का जिथं जिथं नुकसान होईल तिथे तिथं पंचनामा तातडीने करावेत. त्यासाठी आज इथं सर्कल आले होते, त्यांची टीम घेऊन फॉरेस्ट अभयारण्य वन्यजीवाचे तळपाडे आले होते, काही ग्रामसेविका आले होते, त्यांनी पाहणी केली. पण अतिवृष्टीमध्ये जे घरोघर जाऊन आणि शेतावर जाऊन पाहणी करणं गरजेचं आहे. तर काही ठिकाणी आम्हाला असं समजतं का तलाठी आणि भाऊसाहेब लोक ग्रामसेवक लोक असे सांगतायत का आम्हाला कोणतेही आदेश नाही आहेत, अतिवृष्टी झाली आणि तिथं पंचनामा करून, हे चुकीचं आहे. माननीय मोरे साहेबांना विनंती आहे, गटविकास अधिकाऱ्यांना विनंती आहे, कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे का तुम्ही तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत अतिवृष्टी पाऊस आहे तोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत दक्षता घेण्यात यावी आणि शासनाचे आदेश असताना कर्मचारी तिथं जागेवर राहिले पाहिजेत, त्या सजाला राहिले पाहिजेत. कर्मचारी जे जाऊन येऊन करतायत त्यांनी कुठंतरी सकाळी लवकरात लवकर येऊन आपल्या गावाची काय हालस्थिती आहे प्रत्येक ठिकाणी बघितलं गेलं पाहिजे. आदिवासी भाग आहे, चरापुंजीचा पाऊस तिथं भरपूर होतो. चरापुंजी म्हणून आमचा आदिवासी तालुका घाटघर, अवधरा, पांजरा, रतनवाडी, सामरत, वारमुसी, सेंडी, अनारदरा हा जो बघितला जातो कोळसवाई, तर या ठिकाणी जी आज वस्तुस्थिती आपण बघू राहिलोय का अति पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, कधी इतका पाऊस येतो, ढगफुटीसारखा पाऊस येतोय, लोकांची शेती वाहून चाललेली आहेत, लोकांचे सर्व पिकं पाण्याखाली आहेत. तर माझं प्रशासनाला विनंती आहे, शासनाला विनंती आहे का प्रत्येक कर्मचाऱ्यांनी अपडेट राहून काम करावं. आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना जेवढं तुम्ही पंचनामा करून त्यांच्या पदरी देता येईल तेवढं आर्थिक मदत करावी. कारण आज आमचा पूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे. आज त्यांनी दुबार पेरणीचं संकट आलं, त्याच्यानंतर पावसामध्ये कुठंतरी अभय आला, कुठंतरी लागवडी सुरू झाल्या, त्याच्यातही लोकांना आर्थिक भूदंड बसला. आज खतं वेळेवर नाहीत तरी आपण सर्व खतं वेळेवर मिळावीत म्हणून आपण सर्व शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी असे मी मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी. द रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.